तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे चॉकलेट केक ड्रायफ्रूटचा. तर इथं मी घेतलेला आहे 1.5 वाटी मैदा. आता ह्याच्यामध्येच मी 3 चमचे मिल्क पावडर घेणार आहे. तर आता ही मिल्क पावडर ह्या मैद्यामध्ये टाकून घेतली आहे मी. आता ह्याच्यामध्ये 3 चमचे आपण कोको पावडर टाकूया. आता मी कोको पावडर टाकून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकणार आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा पण टाकला आहे. आता त्याच्यानंतर मी इथं साखर घेतली आहे. 1/4 वाटी साखर घेतली मी. त्याच्यामध्ये आता मी ही विलायची टाकणार आहे आणि ही जी साखर आहे तर मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेणार आहे. तर ह्याची बारीक अशी पावडर करून घेतली मी. आता ही साखरेची जी पावडर आहे तर ह्याच्यामध्ये या मैद्यामध्ये टाकून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि चिमूटभर मीठ पण घेतलंय मी ह्याच्यामध्ये. आता हे सर्व जिन्नस जे आहेत तर छान असं मिक्स करून घेऊया. आता हे जे तेल आहे आपलं तर सगळ्या पिठाला लागलेलं आहे आपल्या मैद्याच्या. आता ह्याच्यामध्ये मी दूध घेणार आहे 1 वाटी. दूध गरम केलेलं नाही आहे मी, थंडच दूध घेतलेलं आहे. आता परत ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घेणार आहे मी आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे. तर ह्याचं छान असं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता स्मूथ असं बॅटर हे तयार झालंय. तर आता इकडं मी केक टीन घेतलेला आहे. ह्याला तेल लावून घेतलंय मी आधीच. आता हे जे केकचं बॅटर आहे तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी. आता हे पूर्ण बॅटर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे केक टीनमध्ये. आता ह्याच्यावर मी पिस्त्याचे आणि बदामाचे तुकडे टाकून घेणार आहे बारीक बारीक केलेले. आता हे बदाम पिस्त्याचे तुकडे जे आहेत तर छान असे मी टाकून घेतले आहेत. आता मी इकडं तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता. आता त्याच्यावर हे केक टीनचं पात्र ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर मी कढई झाकून ठेवलेली आहे. तर साधारणतः अर्धा तास मी हे बेक करण्यासाठी ठेवलेला होता हा केक. तर तुम्ही बघू शकता आपला केक छान असा मस्त झालेला आहे. तर मी आता हा केक खाली उतरून घेणार आहे आणि ह्याला छान असं थंड होऊन देणार आहे. तर 10 ते 15 मिनिटं मी हे थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता केक जो आहे तो एकदम छान झालेला आहे आपला. आता मी हे केक काढून घेणार आहे. तर तुम्ही बघा ह्या केकला छान अशी जाळी पण आलेली आहे मस्त. छान अशी जाळी आलेली आहे केकला. आता मी हा केक जो आहे तो कट करून घेणार आहे.
तर या कासुरीच्या साहाय्याने मी हा केक कट करून घेणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर बघा तुम्ही किती छान जाळी आलेली आहे केकला. तर आपला हा केक छान असा तयार झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.